हॅलो, मी अंकिता. आपण पाहत आहोत एबीडी मराठी. तर नजर टाकूयात आजच्या ताज्या आणि ठळक घडामोडींवर. आज 27 एप्रिल संकष्ट चतुर्थी. चंद्रोदय रात्री 9:58 तेलंगणातील 12वी बोर्डाचा निकाल जाहीर झाल्यानंतर 30 तासांत राज्यातील 7 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. सदर मृत विद्यार्थी पहिल्या वर्षाच्या 4 विषयांमध्ये नापास झाल्यानंतर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. काही विद्यार्थ्यांनी विहिरीत उड्या मारल्या, गळफास घेतला, तर काहींनी तलावात उड्या मारून आत्महत्या केली. केंद्र सरकारने 25 फेब्रुवारी 2021 रोजी माहिती तंत्रज्ञान नियम 2021 जाहीर केले होते. ट्विटर म्हणजेच आता वापरात असणारे एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअप यासारख्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला नवीन नियमांचे पालन करावे लागेल असे त्यात म्हटले आहे. कंपन्यांना गोपनीयता धोरणांची काळजी घ्यावी लागेल असे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रयत्न करावे लागतील ज्याद्वारे सोशल मीडिया वापरणारे प्रतिबंधित असलेला कंटेंट तयार किंवा अपलोड करू शकत नाहीत. बातमी आहे मुंबईतून. तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे, कारण ICICI बँकेने तब्बल 17,000 क्रेडिट कार्ड ब्लॉक केले आहेत. नव्या ग्राहकांना जारी केलेल्या क्रेडिट कार्डची माहिती जुन्या ग्राहकांशी जोडली गेली, त्यामुळेच हा निर्णय घेतला आहे. या चुकीमुळे बँकांच्या ग्राहकांना आर्थिक नुकसान झाले असेल तर त्याची भरपाई देऊ असे ICICI बँकेने म्हटले आहे. पुण्यातील काम सोडून गावाकडील शेती व जनावरे सांभाळण्याचे काम करावे लागणार असल्याच्या रागातून एकाने आपला सावत्र भाऊ व भाऊजाई यांच्यावर चाकूने हल्ला केला, तर भाऊजाईच्या डोक्यात लोखंडी डंबल्स घातले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ गंभीर जखमी आहे. या हल्ल्यानंतर दुचाकीवरून पळून जाणारा हल्लेखोरही मोटारीला धडकून मरण पावला. पहाटे 4 ते 5च्या सुमारास ही घटना घडली. घोड्यावर बसण्यापूर्वी नवरदेव मतदान केंद्रावर गेला आणि मतदानाचा हक्क गाजवला. आधी मतदान आणि मग लग्न अशा त्याच्या बोलण्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. देशभरासह आज महाराष्ट्रातही लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून नांदेड लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. खरगोण येथील गायत्री मंदिर चौकात एका वृद्धाला ट्रकने चिरडले. हा व्हिडिओ CCTV फुटेजमध्ये कैद झाला आहे. या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. विजय शर्मा असे मृत व्यक्तीचे नाव आहे. हे दररोज सकाळी गायत्री मंदिरात दर्शनासाठी जात असे आणि मंदिरात निघालेले असतानाच रस्ता क्रॉस करत असताना त्यांचा मृत्यू झाला. 2 तालमींच्या भांडणातून स्वतःच्या मुलाच्या झालेल्या खुनाचा सूड उगवण्यासाठी मुलाच्या मारेकऱ्याचा निर्घृणपणे खून केल्याबद्दल वयोवृद्ध पैलवानासह 7 जणांना सोलापूरच्या सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. उर्फ आबा कांबळे यांची 7 जुलै 2018 रोजी हत्या करण्यात आली होती. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.